पहिल्या दिवशी आपण पाहिले या स्पर्धेच्या जय मल्हार वाशिवली हा संघ सुपर 4 मध्ये क्वालिफाय झालाय. स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी आपण पाहिलं तर मैत्री मिलिंद विनोद स्पोर्ट्स धाकटी जुई उरण पूर्व विभागामधील संघ क्वालिफाय झालाय. आणि कालच्या दिवशी आपण पाहिलं जय हनुमान मोठा खांदा हा संघ मात्र क्वालिफाय झालाय. हो, जबरदस्त बॉल होता, खूप चांगला चेंडू पाहायला मिळाला यावेळेस. मात्र डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता. आतापर्यंत 2 फलंदाजांना बाद केले तळेकार संघानं आणि बॉलिंग चांगली होते. विशेषतः काही 1-2 चेंडूंचा अपवाद वगळला. राऊंड स्टम्प्सनं अगदी प्रॉपर लाईन आणि लेंथवर गोलंदाजी करत असताना यावेळेचा ही बॉल हुक करण्याचा प्रयत्न नाही, कनेक्ट झाला. आणखीन एक वेगवान बाउन्स पाहायला मिळाला खेळपट्टीमध्ये. उसळी दिली होती यावेळेस मात्र स्वप्नील काटकरनं आणि उभं ठेवलं ते अविनाश भोईरला. 2 चेंडू त्याला बिलकुल समजलेच नाही, कळलेच नाही स्वप्नीलचे हे चेंडू. आणि दुसरं षटक सुद्धा या ठिकाणी समाप्त झालंय. या ओव्हरमध्ये स्वप्नील काटकरनं धाबा दिल्या त्या 7. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावर आयांश 11 जीजी स्पोर्ट्स वाकण संघ 2 बाद 19 धावा, 19 लॉस ऑफ 2 विकेट. स्पीडअप करत राहा, आज थोडंसं उशिरानं चाललोय या स्पर्धेमध्ये. आपण पाहिलं तर आज पहिली मॅच उशिरानं सुरुवात झाली. चेंज द गेम वडवली ब संघ उशिरा पोहोचला होता. खरं तर अनेक ठिकाणी तो खेळत होता, त्यानंतरचं मोठं अंतर पार करून इथपर्यंत आला. त्याच्यामुळे आज स्पर्धेला मात्र थोडंसं उशीर लागला. इथे पहा विकेट किपर यावेळेस मात्र खरं तर विजय घाणेकर. नॉट एक्सपेक्टेड फ्रॉम विजय घाणेकर. सरपंच आहेत तळेखार ग्रामपंचायतीचे, परंतु अशा फलंदाजाला खरं तर झेल सोडलाय. सगळ्यात विस्फोटक फलंदाज ओळखला जातो. पहा चांगला चेंडू होता, टप्पा पडल्यानंतर बाहेर निघतोय. इथून मात्र थोडासा खाली सुद्धा राहिला. जीत भोईर एक मोठं नाव आहे कल्याण डोंबिवली टेनिस क्रिकेटमधील, ज्यानं अनेक वर्ष आपण पाहतोय सातत्य मात्र टिकवलंय क्रिकेटमध्ये. कन्सिस्टन्सी परफॉर्मन्सेस दिलेत प्रत्येक मॅच मध्ये, स्पर्धेमध्ये. ओ इथे मात्र पहा गोलंदाजाला संधी होती. तेजसच्या हातामधून निसटला हा चेंडू. खरं तर मिसटायमिंग झाला होता, टोला कदाचित लागला होता, एज लागली होती त्या ठिकाणी. आणि इथे रन एक मिळते. थोडंसं अडखळत सुरुवात झाली जीत भोईरची, परंतु कधी फॉर्म मध्ये येईल त्याचा नेम नाहीये. धावसंख्या 20 वर पोहोचले, 20 रन्स. जितेशनं 18 धावा केल्या, सर्वाधिक धावा त्याच्या बॅटमधून आल्यात, म्हणूनच या धावसंख्या स्कोरवर दिसते. चांगला फटका यावेळेस मात्र थोडासा हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न मात्र केलाय. अविनाश भोईरच्या बॅटमधून येतोय लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या दिशेनं. हा दर्जेदार फटका, षटकार, कमालीचा फटका यावेळेस मात्र पाहायला मिळतोय. थोडासा मगासपासून जो दबाव निर्माण केला होता तळेखार संघानं, तो दबाव हटवण्याचा प्रयत्न मात्र या फलंदाजानं केलाय. अवीच्या बॅटमधून षटकार. तेजस काटकर आरपीएल मध्ये सुद्धा पाहिलं होतं या गोलंदाजाला आपण. इथे चान्स आहे, जास्त उंच गेलाय, स्वतः गोलंदाज धावलाय आणि वाडे कॅच. अप्रतिम झेल, कॅच ऑफ द नाईट. वारंवार पहावी असाच हा झेल मात्र या ठिकाणी. आम्हाला सुद्धा एका क्षणाला असं वाटलं होतं हा बहुतेक ड्रॉप होईल, आणि मलाच नाही तर बऱ्याच जणांना असं वाटलं असेल. परंतु काय अप्रतिम झेल पाहू शकता तुम्ही रिप्ले मधून, 24 लाईव्ह इव्हेंट्स च्या माध्यमातून. हा झेल पहा, कम्माल केले. आणि जेव्हा असे एक्स्ट्रा ऑर्डिनरी एफर्ट्स आपण देतो ना, तेव्हा बाकीच्यांचा सुद्धा पूर्ण टीमचा आत्मविश्वास एखादा फिल्डर आपला वाढवत असतो. आणि स्वतःच्या गोलंदाजीवर बराच धावला आणि चेंडू सुद्धा खूप उंच गेला होता. शेवटपर्यंत मात्र चेंडूवरची नजर त्यानं हटवली नाही आणि एक चांगला झेल आजच्या रात्रीमध्ये पाहायला मिळाला तो तमाम क्रीडा रसिकांना. इथे फलंदाज बाद झालाय तो अविनाश भोईर. षटकार आला होता, परंतु तदनंतर त्याला परतावं लागलं. ही तिसरी सफलता मात्र मिळवली ती जय बजरंग तळेखार बी या संघानं.
तेजस काटकर पुन्हा एकदा सज्ज होतोय. किरण मात्रे येतोय. केतन मात्रेचे बंधू सध्याच्या घडीला जबरदस्त फॉर्म मध्ये आहेत. फक्त पहा हलक्या हातानं स्टीअर केलं होतं बॉलला, कवचकडे ढकललं, सिंगल येते. एकेरी धावेनं होईल धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या 1 पुढे जात असताना 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आपल्याला पाहायला मिळतात त्या 27 पहिली मॅच आपण पाहिली 53 धावांचा पाठलाग झाला नाही. पराभूत व्हावं लागलं होतं. चेंज द गेम वडवली ब संघाला 54 धावा करायच्या होत्या. दुसऱ्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर 50 पेक्षा कमी धावसंख्येचा पाठलाग करायचा होता. 49चं टार्गेट होतं, परंतु तेही टार्गेट मात्र पूर्ण करता आलं नाही भूमी 11 मांडा संघाला. एकंदरीत काय पहिल्या 2 मॅचेस आपण पाहिल्या तर पहिल्यांदा बॅटिंग करणारे संघ जिंकलेत आणि इथे धावसंख्येचा पाठलाग करायला प्रचंड अडचणी निर्माण होतात. एकंदरीत या मैदानाची आपण भौगोलिक परिस्थिती पाहिली, जॉग्राफिकल कंडिशन्स पाहिली, थोडंसं कठीण होतं या थंडीमध्ये सुद्धा धावांचा पाठलाग करणं. परंतु त्यासाठी इथून 2 ओव्हर्समध्ये या जोडीला मात्र धावा कुटाव्या लागतील आणि दोनही दिग्गज फलंदाज खेळपट्टीवर आहेत. किरण यावेळेस मात्र समोर मारतोय आणि इथे सरळ फिल्डरच्या हातामध्ये. इथून मात्र परतावा लागेल. आणखीन एक महत्वपूर्ण सफलता यावेळेस मात्र अर्जित करत असताना गोलंदाज मनोज आणि किरण मात्र बाद झालाय. सध्याच्या घडीला त्याच्या बॅटमधून जास्त धावा निघत होत्या वाकण टीमसाठी, त्याला मात्र परतवलंय. जीत भोईरचा झेल सोडला होता 0 परंतु जीत भोईर नॉन स्ट्राईक एंडला आहे आणि त्याच्यावर आता मात्र संपूर्णपणे या मॅचची जबाबदारी येऊन पडले. आजपर्यंत अशा अनेक जबाबदाऱ्या समर्थपणे पेलल्यात त्या जीत भोईरनं. अशक्यप्राय अशी आव्हानं त्यानं मोडीत काढलेत आजपर्यंत आणि म्हणूनच आज वाकण संघाला मात्र सोन्याचे दिवस आणलेत. त्यासाठी या सगळ्याच खेळाडूंची प्रचंड मेहनत आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये उमेश येत आहेत. गोलंदाज सय्यार. यावेळेचा हा चेंडू थोडासा शरीरभेदी गोलंदाजी पाहायला मिळाली. पहा पटकन जाऊन शरीरावर आदळला होता चेंडू आणि तोच इशारा लेग बाईटचा करत असताना अंपायर. एक अतिरिक्त धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 28 या आकड्यावर. 28 जीवनदान मिळालंय या मॅच मध्ये जीत भोईरला. आणि आता मात्र जीत भोईर ही एकमेव आस आहे वाकण टीम कडून, कारण केतन मात्र या स्क्वॉड मध्ये नाहीये. त्याच्या अनुपस्थितीमध्ये तळेकर संघ चांगला परफॉर्मन्स दिला आतापर्यंत, परंतु जीत भोईर मध्ये आहे. ऑन साइडला ढकलले बॉलला. पाहूया स्क्वेअरलेकडे चेंडू जात असताना पहिली धाव वेगानं, दुसऱ्यासाठी प्रयत्न, थ्रो येईपर्यंत मात्र रनिंग बिटवीन द विकेट. पहा किती स्मार्ट होते. 2 धावा पूर्ण होतील. या 2 धावेनं 30 वर जाऊन पोहोचलाय. इथून 45च्या आसपास जर धावा आल्या ना तर तळेकर संघाला सुद्धा जड जाऊ शकतो हा सामना. एवढी ताकद आहे वाकण टीमकडे. गोलंदाज सय्यार पुन्हा एकदा मनोज. यावेळेस मात्र जबरदस्त फटका पाहायला मिळतोय ऑन साइडला. इट्स अ ह्यूज वन. जीत भोईरच्या बॅट मधून येतोय षटकार. आणि यासाठीच तर बोलत होतो, सोडलेला सोपा झेल, परंतु जीत भोईर म्हटला की सगळ्यात मोठा फलंदाज आहे. नामवंत अष्टपैलू खेळाडू ठाणे जिल्ह्याचा. आणि आता मात्र त्याला कळून चुकलंय. फार मोठी जबाबदारी आहे, कारण प्रमुख फलंदाज बाद झालेत. केतनचं आज स्क्वॉड मध्ये नसणं आणि त्याच्यावर आलेली जबाबदारी तो लिलया पार करत असताना धावसंख्या जाऊन पोहोचले ती 36 या आकड्यावर. 36 ऑन बोर्ड. मनोज घाणेकर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर मात्र सज्ज होतील. समोर जीत भोईर. राईट आर्म ओव्हर द विकेट ना. आणखीन एक फटका मात्र पाहायला मिळतोय.
ठाणे जिल्ह्याचा शूरवीर, नाव त्याचं जित भोईर. आणखीन एक बहारदार फटका, षटकार. लगातारचे 2 षटकार आणि या 2 षटकारांच्या सहाय्याने टीमची टोटल 42 या आकड्यावर. 42 रन्स ऑन अ बोर्ड नाव. 50च्या आसपास धावसंख्या गेली तर पहिल्या दोनही मॅच मध्ये धावांचा पाठलाग झाला नव्हता. इथे संधी दिली मी तर म्हणेन जीतला. पहिली 3 षटकं नक्कीच तळेकर संघासाठी चांगली पडली होती, कारण विकेट्स प्राप्त केल्या होत्या. तब्बल 4 फलंदाजांना मात्र बाद केले आतापर्यंत. परंतु जीत भोईर हा एक मोठा अडथळा आहे तळेकरसाठी. आणखीन एक लॉंग ऑनच्या वरतून पुन्हा एकदा जीत भोईरच्या बॅट मधून येतोय सलगचा 3रा षटकार. क्लास बॅटिंग परफॉर्मन्स आज मात्र देत असताना जीत भोईरनं ही धावसंख्या मात्र पोहोचवले तब्बल 48 या आकड्यावर. I11 डेरवली आयोजित या स्पर्धेमध्ये पहिल्या 3 षटकानंतर च्या ठिकाणी धावा आपल्याला पाहायला मिळत होत्या 27. परंतु हे षटक मात्र महागडं ठरलं. तब्बल 3 षटकार 21 धावा या ओव्हर मध्ये मात्र आल्या. पहिल्या 3 ओव्हर्स मध्ये 27, चौथ्या षटकामध्ये 21 अशा 48 धावा धावफलकावर. पाचवा आणि अंतिम षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर विजय येतात. पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न, परंतु पहा इथून मात्र डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न झालाय. एक्झॅक्टली काय घडलंय, हलकीशी अपील त्या ठिकाणी लेग बायचा इशारा येतोय. $49 49 जाबा आतापर्यंत धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. चांगली धावसंख्या मी तर म्हणेन झाले, पण मागच्या मॅच मध्ये 49 धावांचा पाठलाग करता आला नव्हता भूमी 11 मांडा या संघाला. त्याच्या अगोदर 54 धावा करायच्या होत्या चेंज द गेम वडवली ब संघाला, त्यांना सुद्धा झाल्या नव्हत्या. यावेळेचा हा चेंडू टप्पा पडल्यानंतर बाउन्स पहा किती मिळाला. श्री घेणारा चेंडू, इट्स अनप्लेबल डिलिव्हरी आणि तोच इशारा करत असताना अंपायर विशाल पाटील सर फर्स्ट वॉर्निंग सुद्धा दिली जाईल गोलंदाजासाठी. सिंगल रन अर्धशतक धाव फलकावर वाकड संघाचं 50 धावा कंप्लीट झाल्यात. 50 अप. दिनेशजी पाटील साहेब कसळकण यशस्वी पॅकर्स पुरस्कर्ते, त्यांना विनंती आहे की आपण सन्मानाने या व्यासपीठावर यावं. आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. समोर लॉफ्ट केला, व्हॉट अ शॉट, फॅब्युलस स्ट्रोक, लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या वरतून उडवलं या बॉलला, सर सीमा रेषा पार, उत्तुंग षटकार. लगातारचा 4था षटकार आलाय जीत भोईरच्या बॅट मधून. पहा, झेल सुटल्यानंतर रौद्र रूप धारण केलंय आणि हे रौद्र रूप मात्र घायाळ करणारं ठरलंय ते तळेकर संघासाठी. एक झेलची किंमत मात्र आता मोजावी लागते ती तळेकर संघाला. इथे मात्र 5वा येतोय की काय या सिरीज, इट्स अ मॅक्सिमम नाव. सलगचा 5वा षटकार, 5 बॉल आणि 5 षटकार मारण्याचा महापराक्रम केलाय तो जीत भोईरनं. आणि आज मात्र I11 डेरवली आयोजित या नाईट स्पर्धेमध्ये मोठा इतिहास रचला जाणार का? या नाईट स्पर्धेमध्ये मात्र जीत भोईर 6 चेंडूंमध्ये 6 षटकार मारण्याचा कारनामा मात्र केला जाणार का? पाहूया. इथे फटका गेलाय उंच हवेमध्ये, बॉल पाहूया कुठे चाललाय. आणि सेकंड अटेम्प्टला मात्र हा झेल टिपला जातोय. 5 बॉल 5 षटकार मारत
आपल्या टीमला मात्र एक बढत निर्माण करून दिले ती जीत भोईरनं आणि अखेरीस सुटकेचा निश्वास टाकला असेल तो तळेकर संघानं कारण जीत भोईर यावेळेस मात्र मैदानाच्या बाहेर येतोय परंतु बाहेर येण्यापूर्वी